नाट्यगृहाच्या आगीचं कारण उद्या स्पष्ट होणार। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीचे कारण शोधण्यासाठी राजकीय नेत्यांसह पोलीस प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे। भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल उद्या बुधवारपर्यंत सादर होण्याची शक्यता आहे। तर फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांनी अर्धवट जळालेल्या 28 वस्तू परीक्षणासाठी घेतल्या असून त्यांचे शास्त्रीय आणि रासायनिक विश्लेषण केल्यानंतर आगीच्या कारणांचा अंदाज येऊ शकेल अशी माहिती फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। कोल्हापूरची अस्मिता असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला दिनांक 8 ऑगस्ट रोजी रात्री भीषण आग लागली। या आगीत नाट्यगृह जळून भस्मसात झाले। शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पहिल्या दिवशी व्यक्त करण्यात आला होता। मात्र दुसऱ्याच दिवशी दिनांक 9 ऑगस्ट रोजी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत हा अंदाज चुकीचा ठरला। शॉर्ट सर्किटने आग लागली नाही तर मग ती लागली कशाने असा सवाल प्रशासनासह कोल्हापूरकरांनाही पडला आहे। बहुतांश ठिकाणी शॉर्ट सर्किट आणि ज्वलनशील पदार्थामुळे आग लागते। आगीचे नेमके कारण स्पष्ट होत नसल्यास विविध तपास यंत्रणांची मदत घेऊन कारणांचा शोध घेतला जातो। केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाची मदत घेतली आहे। अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून अर्धवट जळालेल्या वस्तूंचे 28 नमुने संकलित केले आहेत। या वस्तूंचे शास्त्रीय आणि रासायनिक विश्लेषण केले जाणार आहे। यातून आगीच्या कारणांचा अंदाज मिळू शकतो। घटनास्थळाची पाहणी करताना संशयित वस्तूंचाही शोध घेण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले आहे। गरजेनुसार पुन्हा एकदा पाहणी करणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। आगीचे मूळ कारण शोधण्यास हा अहवाल नक्की मदत करू शकेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। नाट्यगृहाच्या पाहणीसह विविध विभागांकडे समितीने तपासणी केली असून माहिती घेतली आहे। त्यावर समिती आपला अहवाल महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना सादर करणार आहे। हा अहवाल बुधवारपर्यंत दिला जाणार असल्याची शक्यता आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनेकडे राजकीय नेत्यांसह पोलीस प्रशासन तसेच संपूर्ण कोल्हापूरकरांचं लक्ष वेधलं असून बुधवारी नेमका अहवाल काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर।